तर रामनवमीच्या कार्यक्रमात अज्ञात व्यक्तीकडून अंडी फेकल्याचा आरोप करण्यात येतोय। विरारमधील ग्लोबल सिटी परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विरारमधील बोळिंज पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत वातावरण शांत केलंय। पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कलम 196 प्रमाणे गुन्हा देखील नोंद केलाय। तपास सुरू आहे। काल रामनवमीच्या शोभायात्रेमध्ये एका व्यक्तीच्या अंगावरती अंड पडलं असल्यामुळे रात्री 7:30 ते 8:30च्या सुमारामध्ये काही वेळ विरारच्या ग्लोबल सिटी परिसरामध्ये तणावग्रस्त वातावरण निर्माण झालेलं होतं। काल रामनवमीची शोभायात्रा या ग्लोबल सिटी परिसरामधून निघत होती आणि त्या समोरचा रूट होता, त्या रूटने ती शोभायात्रा गेलेली होती। मात्र काही लोक जे आहेत या मधल्या रस्त्याने या ठिकाणी आलेले होते आणि त्यावेळी अंधार सुद्धा या ठिकाणी होता। जेव्हा आपण जर बघितला तर हाच तो स्पॉट आहे ज्याच्या अंगावर अंड पडलं त्याने दाखवलेला हा स्पॉट आहे। या स्पॉटवरतीच जात असताना त्या ठिकाणी अंड पडलं असं म्हणणं आहे। समोर जर बघितलं तर वर या ठिकाणी झाड आहे आणि पूर्ण तारा आहे, ज्या तारावरती कबूतर पण बसलेले आहेत। पण या ठिकाणी ज्यावेळेस ते शोभायात्रेमधले काही लोक जे होते इथून जात असताना ही अंड पडलं असल्यामुळे कुणीतरी मारला असा त्यांचा आरोप होता। मात्र बोळिंज पोलिसांनी यामध्ये तात्काळ हस्तक्षेप केला आणि जी वातावरण आहे ही परिस्थिती समजून घेऊन पूर्णपणे वातावरण शांत करण्यामध्ये यश आलं। या सर्व प्रकरणामध्ये पोलिसांनी धार्मिक भावना दुखवल्या प्रकरणी बोळिंज पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार।